स्मरता 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 दर्शन देवाया दर्शन देणार वासुदेवाच्या 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 कृष्णागिरीच्या कृष्णागिरीच्या वसनागार कृष्णागिरीच्या वसनार वसनार हे वसनार म्हणा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ स्वामी महाराज
टिटलेला छंद लागला टिटलेला छंद लागला टिटलेला तिने सागर आठविला तिने सागर आठविला मैनावतीने कृतार्थ केला मैनावतीने कृतार्थ केला हो चंद असा घरी चंद घरी चंद असा असाधते सारथी नारायण होती नारायण होती नारायण होती दिनजन हरिला अपुला करी दिनजन हरिला अपुला सुख कंद ओम नमो प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानेकमूर्तये निर्मलाय प्रशान्ताय दक्षिणामूर्तये नमः निधये सर्वविद्यानां विषये मम रोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधावं जगन्निहितपाणिं मण्डलं मण्डलं तरुण तुलसीमाला कन्धरं गञ्जनेत्रं सदय धवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि पंढरीनाथ भगवान की आवाज नाही मला कल्पना आहे सोमवार असल्यामुळे सकाळपासून खिचडी किती खाल्ली कैलासराणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा भृगुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मदकोरकारी आता जोरात जर काय पार्वती मध्ये आपला आवाज कमी झाला की बाकीच्यांचा वाढला म्हणून समजा म्हणून आपला आवाज मंदिरातनं वाढला पाहिजे काल एकादशी असल्यामुळे पांडुरंगाचा एक चरित्र भाग आपण पाहिला आजही एकादशी आहे पण त्याच्या बरोबरीने श्रावणी सोमवार आहे म्हणून शिवांच्या बद्दल काही सांगावं असं मनात आहे म्हणून पूर्वरंगाकरता जो अभंग घेतलाय तो तारक आश्रम स्वामी महाराजांचा आहे या पुढे या बरं
स्वामी हे त्यांचं संन्यास घेतल्यानंतरच नाव आहे. संन्यास घेण्या अगोदर कोण होते? गोविंद बुवा होशी, नाशिककर, उत्तम कीर्तनकार होते. नवे नवे आमच्या नारदीय कीर्तनकारांच्या वरती गोविंद बुवा होशिंगांचे अनंत उपकार आहे. कारण कीर्तनाची जी धाटणी आहे, म्हणजे सुरुवातीला जय जय रामकृष्ण हरी, नंतर आपल्या आवडत्या देवाचा गजर, मग अभंग, मग त्याच्यावर निरूपण, मध्ये मध्ये दृष्टांत कुठले द्यायचे, त्याच्यानंतर पुन्हा एकदा पूर्वरंगाला मध्यंतर करताना पुन्हा एकदा अभंगाचा उच्चार आणि मग चरित्रभाग, अशी जी सगळी धाटणी आहे, आखणी आहे, ही आखणी त्यांनी सुमारे 125 वर्षापूर्वी केली. आणि 125 वर्षापासून आज तागायत ती तशीच सुरू आहे. या चाकोरीच्या बाहेर कीर्तनकार जात नाही. ही गोविंद बुवा होशिंगांनी घालून दिलेली ही चाकोरी आहे. इतकंच नव्हे, कीर्तनामध्ये विनोद किती असावा, कीर्तनामध्ये गाणं किती असावं, कीर्तनकाराचा पोशाख कसा असावा, इतकं बारकाईने त्यांनी बघितलंय. पहिल्यांदा त्यांनी कीर्तनामध्ये पेटी, तबला, ऑर्गन, पायपेटी, सुंद्री, सारंगी अशा प्रकारची सगळी वाद्य बासरी ही गोविंद बुवा होशिंगांनी वापरायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी गोडवा अधिक वाढतोय म्हटल्यानंतर मग बाकी सगळ्यांनी वापरायला सुरुवात. पूर्वी फक्त विण्यावर कीर्तन होत असत, विणा आणि मृदंग. पण गोविंद बुवांच्या काळामध्ये त्यांनी या पद्धती रूढ केल्या आणि त्या आज तागायत तशा सुरू आहेत. कशावरून हे पद गोविंद बुवांचं? तारकाश्रम स्वामींचं पद ओळखण्याची गुण शेवटच्या कडव्यामध्ये, शेवटच्या ओळीमध्ये दीन शब्द आला. जसं तुका म्हणे, नामा म्हणे, बाप रखुमा देवी वरू, हे अभंग ओळखले जातात ना या खुणानी संतांचे. तसं दीन शब्द आला की ते पद आहे तारकाश्रम. जय जय रामकृष्ण हरिपद त्यांनीच केलंय. शरणागत दीना चरणी, त्यांच्या पदानेच कीर्तनाला सुरुवात होती. आणि असे हे गोविंद बुवा होशिंग कितीतरी समाज उपयोगी कार्य केलं, कितीतरी समाज उपयोगी कार्य केलं. कित्येक ठिकाणी भक्त निवास बांधले, कित्येक ठिकाणी पाणपोई सुरू केली, कित्येक ठिकाणी अंधछत्र सुरू केलं. कीर्तनाला उपयोगी असणारं जे जे काही म्हणून आहे, कीर्तनाचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा, याकरता त्यांनी आयुष्यभर खटपट केली. आजचे पद जे आहे, या पदामध्ये त्यांनी पुन्हा आम्हाला आवडणारा एक शब्द ठेवलाय. कुठला? सारखं आईस्क्रीमचा कोण तोंडाशी घेतल्यासारखं वाटतं. खायला मिळणार नाही ती गोष्ट वेगळी, नुसता भास आहे. आजच्या या पदामध्ये तुम्हा आम्हाला आवडणारा एक असा त्यांनी शब्द ठेवला की तो शब्द उच्चारल्यानंतर लोक जरा टवकारून बसतात. अभंगाची पहिलीच ओळ आणि त्यातले पहिले शब्द असा धरी छंद. कारण कुठलेही कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, उपदेश करणारे जे जे कोणी आहे ते नेहमी माणसाला असं सांगतात, माणसाला कुठलाही छंद नसावा तर त्याचं कल्याण होईल. पण हे कमी उलट सांगताय, असा धरी छंद. लोकांना जरा ऐकायला बरं वाटतं, वा का आपल्या उपयोगात आहे. कारण माणसाचा स्वभावच मुळात छंदी आहे. काही ना काहीतरी असतं ना, सोसायटी लाईफ म्हणून, टाइमपास म्हणून, चार लोक सांभाळून राहायचं असतं म्हणून कुठे ना कुठे गुंतलेली असतात माणसं, नाही का? जमलेली जी काही माणसं आता आपण प्रत्येकाची जर तपासणी केली कीर्तन संपल्यावर, आता नाही तर कोणी चहाचा, कोणी कॉफीचा, कोण तबल्याचा, कोण पेटीचा, छंद नाही असं नाही.
छंद या शब्दाचे पर्यायी शब्द जर आपण शोधत गेलो, पर्यायी शब्द पूर्वी शाळेमध्ये असेल समानार्थी शब्द सांग, तर छंदाला समानार्थी शब्द काय तो? छंद म्हणजे नाद, छंद म्हणजे अतिशय आवड, छंद म्हणजे चाळा, छंद म्हणजे थोडक्यात व्यसन, अगदी खालचा शब्द. मग इतके जर छंद या शब्दाचे वाईट अर्थ निघतात, मग असं का सांगितलं नाही हो छंदच करू नका म्हणून? अहो असं सांगायला गेलं तर लोक ऐकतील का नाही? त्यापेक्षा लोकांना आवडतंय त्या भाषेत सांगावं. छंद करावासा वाटतो ना, काही ना काहीतरी लागतं ना. माणसं म्हणतात छंदाशिवाय माणूस जगणार कसा? छंद का ऐकायला बरं वाटतं, लोक टवकारून म्हणतात. हा आता कुठला छंद सांगतात बघूया, कारण करून करून छंद जवळजवळ सगळे संपले. अहो जगामध्ये इतक्या प्रकारचे छंद आहेत, माणसाच्या शोधातून काही जशी नवीन प्रगती झाली ना सायन्सच्या किंवा टेक्नॉलॉजीच्या मदतीने, तसे नवीन नवीन छंदही निर्माण झाले. माझ्या वयाची जी माणसं आहेत त्यांना व्हॉट्सअप माहिती होतं का पूर्वी? आता जमतं का असल्याशिवाय? सकाळी उठल्याबरोबर कळागडे बसते लक्ष्मी नाही, पहिला मोबाईल. अहो चष्मा घेत नाहीत माणसं, पण पहिला मोबाईल उचलतात. कोणाचा मेसेज आहे, काय आहे, न वाचता फॉरवर्ड करायचे जरा धड. हा छंद होता पूर्वी, नवीन छंद आहे. सेल्फी काढणे हा एक अत्यंत वाईट छंद जडलेला आहे नवीन काळात. तो छंद जीवाला घातक ठरतो तरी तो असतोच. पुढे जा तुम्ही रायगडावर जा, रायगडावर छत्रपती शिवराय महाराज ज्याने गुन्हा केलाय आणि जो अक्षम्य गुन्हा आहे त्याला त्या टकमक टोकावरून ढकलून देत असत. शिक्षा होती ती. आम्ही रायगडावर गेलो होतो त्यावेळेला त्या टकमक टोकाच्या तिथे कोणी जाऊ नये म्हणून बाजूने असं त्याला कंपाऊंड सारखं केलेलं आहे, लोखंडी गार्ड्स लावलेले आहेत. त्याच्या आतमध्ये जाऊन भिंतीवर आता काय लिहिलं होतं ते सांगत नाही, कीर्तनाला इथं बसलोय म्हणून कीर्तनाला उभं होता, पण ते असं असतं ना बदाम काढतात आणि त्याच्या खाली काय लिहितात ते लिहिलेलं होतं. अरे गद्या, तिथनं जरा तुझा पाय सरकला तर तू मृत्यूच्या तोंडात जाणार आहेस, पण कळत नाही का? नाद. सेल्फी पूर्वी काढत होतो आपण, पूर्वी सेल्फी काढत होतो का? उपलब्धच नव्हतं काही. नवीन छंद जडला, नवीन टेक्नॉलॉजी आली, नवीन छंद जडला. मोबाईल हे उपकरण नवीन काळामध्ये अत्यंत उपयोगी आहे, त्याला नाकारता येणार नाही. पण कुठल्याही गोष्टीला अति प्रमाणात वापर केला की काय होतं? जसे त्याचे ऍडव्हान्टेज आहेत तसे डिसएडव्हान्टेज आहेत. तोटाही होऊ शकतो आपला, घातही होऊ शकतो. बरेचशी मुलं त्या हिंजवडीच्या रस्त्याने जाताना असंच मोबाईल लावलेला असतो कानाला आणि मोटरसायकल चालवत असतात, ती सुद्धा सरळ नाही, अशी अशी अशी. पोलिसांनी अडवलं तर दंड भरतात, पण मोटरसायकल तशीच चालवतात. जास्त वाढवत नाही, पण मला सांगायचा मुद्दा हा आहे की या छंदाने आपलं काही कल्याण आहे का? नुकसान, तोटा. मग असे जर छंद शब्दाचे अर्थ निघतायत, संत आम्हाला सांगतात, अरे छंदाशिवाय जर माणसाला राहत नाही म्हणता तर असे छंद करा की ज्या छंदाने आपलं भलं होईल, कल्याण होईल, हा विचार करा. छंदाशिवाय राहत नाही ना, मग कुठल्याही भलत्या सलत्या छंदानी माणसाचं काही कल्याण झालंय, त्याची बुवा काही कीर्ती झाली, त्याच्याकरता एखादा स्मृती महोत्सव कोणी ठेवलाय, त्याच्याकरता एखादा पुतळा आहे, असं दिसतं का हो? एखादा पुतळा, एखादा स्मृती महोत्सव याकरता आहे का? उत्तम पिणारे होते, पिऊन पिऊन लिव्हर डॅम झाली आणि एक दिवस त्यांच्याकरता उत्सव आहे पुढे. अहो अशी माणसं काळाच्या दबड्यात जशी आली तशी गेली, त्यांची आठवण कोणीच ठेवत नाही. वामन पंडितांच्या शब्दात
संत म्हणतात आम्ही छंदीच. माणसाच्या मनाला जर छंदाशिवाय राहत नाही ना, तर आम्ही तुमच्यातलेच आहोत. या छंदाने आम्ही वेळे झालोय. तुकोबांचा एक अभंग आहे प्रसिद्ध, आपल्याला माहिती नाही असं नाही, पण प्रसंगाला आलाय. साथीदार चांगले म्हणून मी गातो नाचतो, 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 आनंदे वेळा घालू मी तव छंदे, वेळा घालू मी तव छंदे, वेळा घालू मी तव छंदे. तुकाराम महाराज म्हणतात मी या विठ्ठलाच्या नामाच्या छंदाने अक्षरशः वेडा झालो. लोकांनी आम्हाला वेड ठरवलंय. आज 350 पेक्षा जास्त वर्ष त्यांच्या वैकुंठ गमनाला झाली म्हणून आपण महोत्सव साजरे करतो. कीर्तनकार कीर्तनामध्ये तुकोबांचे अभंग बेधडक वापरतो. आणि काय थाट असतो, माईक काय, पेटी काय, तबला काय. तुकोबांच्या कीर्तनाला हा कुठलाही थाट नाही. तुकाराम महाराज म्हणतात लोक आम्हाला वेडा ठरवतात. आज आता तुकाराम महाराज, तुकोबा अशी आपण उपाधी त्यांना लावतो, असं सन्मानाने बोलतो. पण त्या काळात जर कोणी तुकोबाला कीर्तनाचं आमंत्रण द्यायला आला देहू गावामध्ये आणि 4 लोकांना विचारलं, म्हटलं अहो ते तुकाराम महाराज कुठे राहतात हो, पत्ता विचाराय. देहूच्या लोकांना कळायचंच नाही तुकाराम महाराज कोण आहे. अहो ते नाही का भंडाऱ्यावर जातात, अभंग करतात, कीर्तन. हो वेडा तुक्या. काय म्हणा, वेडा तुक्या कुठे राहतो असं विचारा, म्हणजे लोक सांगतील. तुकाराम महाराज म्हणून कुणालाही कळणार. तुकोबा म्हणतात लोकांनी आम्हाला वेड ठरवतात. पण ठीक आहे, लोक सांगतील काही ना काहीतरी असं म्हणतात. पण घरामध्ये आमची बायको सुद्धा आम्हाला वेड ठरवते. तुकोबा काय म्हणतात, घरामध्ये आमची बायको सुद्धा आम्हाला वेड ठरवते. आता घरामध्ये आपल्याबद्दल काय मत असतं ते सहसा आपण बाहेर कळू देत नाही. पावलोपावली आपल्याला घरी शिकवण असते. बाजारात गेला, काही मिरच्या, कोथिंबीर, लिंब काही आणले, हा अगदी कौतुकाने घरी घेऊन येतो भाजी. बायको दारात उभी असते, विचारते कशी आणली लिंब. आम्ही अगदी कौतुकाने सांगायला जातो. तो म्हणत होता 5 रुपयाला 1 म्हणून मी 5 रुपयाची 3 करून आणली. बायको एवढ्यावर समाधानी होते का? ती म्हणते बस एवढंच. कळली तुमची अक्कल. 40 वर्ष झाली तुम्हाला संसारात, तर कळताय काय कपाळ. मी जर गेले असते ना आता आणायला, तर 5 रुपयाला मी 5 करून आणली असती. पण हा जरी संवाद आमच्या घरात होत असला तरी आम्ही तो बाहेर ऐकायला जाणार नाही याची खबरदारी घेतो. टीव्हीचा आवाज मोठा कर, भांडण व्हायला लागल्यानंतर कुठे मध्ये हसून दाखवून खोटं, की जेणेकरून सगळं नॉर्मल आहे असं वाटलं पाहिजे बाहेरचं. पण तुकाराम महाराज म्हणतात
श्रावणात आम्ही पंढरपूरला जातो वारीला. बायकोचं मत काय ऐकायचंय का तुम्हाला? ऐका. अभंग लिहून जाहीर करतात. तुकोबाची कांता, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी. जातो वेळा माझा, जातो वेळा माझा, जातो वेळा माझा पंढरीशी, जातो वेळा माझा पंढरीशी, जातो वेळा माझा पंढरीशी, जातो वेळा तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी. जातो वेळा माझा, जातो वेळा माझा, जातो वेळा माझा पंढरीशी, जातो वेळा माझा. पुटकाच विणा, पुटकाच विणा, पुटकाच विणा. गालातील तारा, गालातील तारा. पुटकाच विणा, पुटकाच विणा. गालातील तारा, गालातील तारा. पुटकाच विणा. मगाशी मी सांगितलं आजकाल कीर्तनाला एवढा मोठा थाट सगळा मिळतो. तबला, पेटी, ऑर्गन, माईक. तुकोबाला स्वरा करता एकच साधन, वीणा. पुटकाच, पुटकाच गालातील तारा. वीणा जर आपण पाहिलं तर त्या वीण्याला 4 तारा असतात. पण तुकोबांचा वीणा कसा, एक तार तुटलेलीच काय, जोडायला पैसे आहेत थोडे. पुटकाच वीणा, पुटकाच वीणा. गालातील तारा घालिये झारा, घालिये झारा पंढरीशी, पंढरी. पंढरपूरला जाताना यात्रा म्हणतात. यात्रा सुद्धा आता एक शब्द राहिलेला नाही. संघर्ष यात्रा, सद्भाव यात्रा, एकात्मता यात्रा. त्याला काय काय जोडतात पण. अरे आमच्या बायकोनी निदान एवढं म्हणावं, पंढरपूरला दर्शनाला गेले, यात्रेला गेले, दिल्ली बरोबर गेले. पण नाही, तिचं मत काय आहे, घाली येरझारा. येरझारा शब्द कुणा करताय हो? येरवड्या करताय, येरवड्या. येरवड्याला ते डोकी बिघडलेले लोक असतात. तुरुंगामध्ये कारणाशिवाय इकडून तिकडे फेऱ्या मारतात, त्याला म्हणतात येरझारा. काय थोडं येरझारा घालते. तुकोबा म्हणतात आमची बायको आम्हाला म्हणते घाली येरझारा पंढरीची, पंढरी. घाली येरझारा, घाली येरझारा, घाली येरझारा पंढरीची. जातो वेळा माझा पंढरी. लिहून जाहीर करतात. पण तुकोबांच्या एकूण त्यांच्या जीवनाचा जर आपण विचार केला तर आयुष्यामध्ये सात्विक आनंदाचं कारण जर काही असेल तर त्यांचा हा विठ्ठल नामाचा छंद हेच कारण. तुकोबांचं बोलणं खरं आहे, अनुभवाचं आहे
आम्हाला त्या छंदाचे जरी अनुभव नसले तरी छंद लागल्यावर माणूस वेडा होतो. त्या छंदाचे, तुकोबांच्या छंदाचे आम्हाला अनुभव नाही, कारण आम्ही ते करतच नाही. पण साध्या साध्या गोष्टीने आपण वेडे होतो की नाही हो. साधं उदाहरण, सकाळी उठल्याबरोबर जर चहा मिळाला नाही आणि बेचैन माणसं, सगळा मूड ऑफ. कारण पुढचे सगळे कार्यक्रम त्या चहावर अवलंबून असल्यामुळे बोलायचं बंद. मग साध्या साध्या गोष्टींनी या छंदाने आम्ही जर वेडे होतो तर तुकोबा म्हणतात आमचा छंद असा आहे आणि आम्ही जगाची परवाच करत नाही. इतके वेडे झालोय, फार वेडे म्हणायला हरकत. कीर्तनाचा जो हेतू आहे, कीर्तनाचा हेतू काय आहे? कीर्तनकारांनी, सद्गुरुनाथांनी आपल्याला सत्य स्वरूपाचं ज्ञान करून द्यायचं असतं. कालच्या अभंगात आपण बोललो की बाकीच्या कुठल्याही गॅजेट्सनी जो आनंद आम्हाला मिळणार नाही, बाकीच्या उपकरणांनी आम्हाला सात्विक आनंद मिळणार नाही, तो या भजन कीर्तनामध्ये आहे. म्हणून सगळं झिंगाट, सुळसुळाट, तडतडाट, खडखडाट सगळं ऐकून झाल्यानंतर जय जय रामकृष्ण हरीच ऐकायला बरं वाटतं. कारण त्यांनी आम्हाला सात्विक समाधान आहे. अहो आमच्या रक्तात आहे ते. ज्ञानोबा म्हणतात उपदताची भजनशील पाहता मनुष्य जाती सकळ. उपदताच भजनशील आहे. आणि म्हणून हा जर आनंद मिळवायचा असेल तर या आनंदाकरता आणि जे आपलं नेहमीच चक्र चालू आहे, जन्म झाला की मृत्यू, मृत्यू झाला की जन्म, पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे जे चालू आहे हे चक्र जर थांबावं तर तुकोबा म्हणतात थांबेल कधी? अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. पिसे आपण दोन्ही अर्थ साधारण असल्यामुळे एकाच अर्थाचे दोन शब्द आपल्याला असं वाटतं. आपण म्हणतो वेडा पिसा. वेडा आणि पिसा यात फरक आहे. अनेक गोष्टी घ्याव्याशा वाटतात, अनेक गोष्टींकडे लक्ष जातं, त्याला वेडा म्हणायचं. आणि एकाच गोष्टीकडेच लक्ष लागतं त्याला म्हणतात पिस. काय म्हणतात? तुकोबा ते सांगतायत वेडे होऊ नका, पिसे व्हा. लावी मना पिसे गोविंदाचे. अहो जगाच्या दृष्टीने विचार केला तर तुकोबांचा प्रपंच फाटका. तुमच्या आमच्या घरात ज्या काही सोयी असतात, सुखसोयी असतात, ऐश्वर्य असतं, ते तुकोबांच्या घरात काही नाही. पण आपल्या प्रपंचाचं वर्णन करताना कधीही एकही अभंग त्याने असा लिहिलेला नाही की मला काही चांगलं खायला मिळालं नाही, मला चांगलं नेसायला मिळालं नाही, मला चांगलं पांघरायला मिळालं नाही, माझ्या पोरांना अन्न मिळालं नाही. आहे अरे उलट आमच्या संसाराचं वर्णन कसं आहे? आम्ही सदैव सुडके, चोर भीतो आम्हा धाके. तुकोबा काय म्हणतात? आमच्या घरामध्ये कधीही चोर शिरतच नाही. का शिरत नाही? छत्रपती शिवरायांनी काही संरक्षण बाहेर कमांडोज उभे केले होते काय म्हणतात पाऊंसर उभे केले होते? अशी संरक्षण व्यवस्था तुकोबाला कुठली नाही. मग तरी चोर शिरत नव्हते का? तुकोबा म्हणतात चोराला भीती वाटायची. आमच्या घरातलं दारिद्र्य बघून चोराला असं वाटायचं की आपल्या अंगावरची घोंगडी यांच्या पोरांच्या अंगावर घालावी. चोरायला आहे काय करा? आमच्या दारात कधी कुत्री बसलेली दिसायचीच नाही, भाकरी पळवायला आहे कोणी. पण असा जर असेल तो छंद, काल मी सांगितलं आपल्याला, सुरुवातीला नुसता भजनाचा आवाज आला, मग जाऊन बसलो, मग थोडी लागली, मग पाठ केलं आणि मग हळूहळू आमचा हरिपाठ पाठ झाला. छंद निर्माण होतो, नदी निर्माण होते. नदी काय आता पवना आपल्याला वाहताना दिसते पावसात. ही पवना अशीच आहे का कायम? उगम जिथून झाला तिथनं अगदी यमुना घ्या, गंगा घ्या, जमुनोत्री जर आपण गेला तर प्रवाह अगदी छोटा, पण सगळीकडचं पाणी येत 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 धो 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 बाहेर लागते आणि मग त्याचा मोठा प्रपात तयार होतो. छंदाचं असंच आहे. छंद लागतं ना की अहो कीर्तनकार कीर्तन करतो,
सुरुवातीला नुसतं उभं राहायचं, मध्यंतराला नुसतं गाणं म्हणायचं, तबला कसा असतो वाजून बघायचा, पेटी कशी असते वाजून बघायचं, आणि मग कधीतरी कीर्तन करा. त्या माणसाला असं वाटतं की आपण एकदा कीर्तन करून बघावं. कीर्तनकार होणं हा छंदाचा विषय आहे, पैसे मिळवण्याचा नाही. पंढरीनाथ म्हणून तारकाश्रम स्वामी महाराजांचा जो हा अभंग आहे, असा धरी छंद शाई तुटोनिया भवबंध, भवबंध तुटेल असा छंद. बरोबर, अतिशयोक्ती अलंकार त्यांनी वापरलाय. अतिशयोक्ती अलंकार वापरण्याची पद्धत आहे आपल्याकडे काव्यामध्ये. त्यांनी काय सांगितलं, अभंगाचे शब्द काय, छंद लागला टिटविला, तिने सागर आटविला, मैनावतीने कृतार्थ केला गोपीचंद. पुराणामध्ये कथा अशी येते, कोण बोलतंय तिकडे, तुम्ही लक्ष देऊ नका, जाऊ देते काय. टिटवी होती, टिटवी, टिटवी नावाचा पक्षी असतो, आणि समुद्र किनाऱ्याला त्या टिटवीने अंडी घातलेली होती, आणि तिची ती अंडी सागराला भरती आली, समुद्राला भरती आली, आणि त्या भरती बरोबर समुद्राने ती अंडी आतमध्ये नेली. याचा म्हणे त्या टिटवीला इतका राग आला की तिने मनाशी असं ठरवलं की मी प्रयत्नपूर्वक हा सगळा सागर आटवून टाकीन. अतिशयोक्ती अलंकार आहे, थोडा पण लक्षात घेण्यासारखा आहे. आणि तिने सुरुवात केलं, थांबली नाही, जायची, जे काही चोचित पाणी मावेल तेवढं घ्यायचं आणि दुसरीकडे फेकायचं. असं बराच काळ केलं तिने. समुद्राला शेवटी तिची म्हणे दया आली आणि समुद्राने तिची अंडी तिला परत करून टाकली. थोडा अतिशयोक्ती अलंकार आहे, पण अभंगाची सांगता करताना त्याचा परिणाम सांगताना असं सांगितलंय की छंदे असाध्य ते साधती. जी असाध्य गोष्ट वाटत असते ती साध्य होऊ शकते छंदानी. छंदे असाध्य ते साधती, नराचे नारायण होती. नर माणूस म्हणून आपण जन्माला आलोय. या इहलोकीची यात्रा संपवत असताना या नराचं दुसरं काही होता का म्हणे, कमीत कमी नर तरी परत राहिलं पाहिजे, किंवा नराचे नारायण होती ही अवस्था आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणून ज्या गोष्टीचा छंद धरतो, ज्या गोष्टीचा छंद आपण धरतो त्याप्रमाणे आपली स्थिती होते. पण छंद तसा असेल तर पूर्वरंग थांबवतो. मूळ पद्यामध्ये असं ते अठ्ठाने थोडं मोठे त्यामुळे बरोबर बरोबर पूर्वरंग आवडला. असा धरी चंद्र धरी चंद्र असा धरी चंद्र धरी चंद्र असा धरी चंद्र धरी चंद्र असा धरी साई कुटोलिया भवबंद साई कुटोलिया भवबंद चंद्र असा धरी छंदे असाध्य साधती, छंदे असाध्य साधती, नरासी नारायण ते होती. दिन जन भारीला आपुला करी निज दुःख कंठ असा धरी धरी असा धरी Thank you.
दोघी बोलत बसले आणि आईने मुलीला असा प्रश्न विचारला, बाळ मोठी झालीस तू, आता लग्नाचं वय झालं तुझं, तेव्हा तुझे वडील तुझ्या करता वर शोधताय, पण त्याने एखादा निश्चित करण्यापूर्वी तुझ्या मनात जर एखादा कोणी असेल, एखादा राजपुत्र, सार्वभौम पुत्र, रूपाने, गुणाने, ऐश्वर्याने, पराक्रमाने, तर त्याचं नाव सांग, कारण तू आमची लाडकी मुलगी आणि तुझं जे काही व्हावं ते भलं व्हावं, कल्याण व्हावं अशी आमची इच्छा आहे. सांग तुझ्या मनात कोण आहे? पुराण काळातल्या गोष्टी ऐकताना काही वेळा आपल्याला असा आरोप केलेला ऐकायला मिळतो की जुन्या काळातल्या लोकांना काही काळीज होतं का? काळीज. लहान मुली लेकींची लग्न करायचे, कोणाच्याही गळ्यात बांधायचे, त्यांच्या पसंतीचा विचार न करता कुणाच्याही गळ्यात बांधायचे. पण असं नाहीये बरं. अहो स्वयंवर होत होती. स्वयंवर ज्या मुलींची झाली ना, त्या मुलीला हातामध्ये माळ देऊन ती बरोबरची सखी सांगायची, हे कुठल्या देशीचे राजपुत्र, यांची संपत्ती किती, यांचा पराक्रम काय, यांचं घराणं कुठलं, असं सगळं सांगणार. आणि मग जर पटलं तर तिने त्याला हात घालायचं, वरमाला घालायचं. म्हणजे मुलीच्या मनाचा विचार केला जात नव्हता असा आरोप आपल्याला करता येणार नाही. हा एवढंच होतं, परस्पर रजिस्टर करून येता येत नव्हतं. आणि इंग्रजांच्या काळात किंवा यवनी राजवटीमध्ये मुलींना पळवायला लागले, पळवून नेऊ लागले, म्हणून प्रत्येक बाप असा विचार करायचा की आपली लेक सुरक्षित असावी आणि तिचं लग्न करून तिच्या सासरी तिला पाठवून देऊ. म्हणून थोडासा मधल्या काळात हा प्रकार झाला, नाही म्हणता येणार नाही. पण मुलीच्या मनाचा विचारच केला जात नव्हता असं मात्र आरोप आपल्याला करता येणार नाही. आईने विचारलं, सांग तुझ्या मनात कोण आहे? कोण आहे ही मुलगी? राजकन्या आहे, वैभवामध्ये वाढलेली आहे, ऐश्वर्यात वाढलेली आहे, लाडाखोडात वाढलेली आहे. आता लग्नाचं वय झालं म्हणजे किती आकडा होता हो नेमका वयाचा? असं म्हणतात 8व्या वर्षी मुलीची लग्न व्हायची. कारण लग्नामध्ये जो विधी आहे ना,
आता दुर्दैवाने आमचं त्या विधीकडे लक्षच नसतं. फोटो काढ, हे कर, ते कर. हा, पुरुष मंडळी सगळी गप्पांमध्ये रंगली, स्त्रिया सगळ्या एकमेकीचा पदर बघतात. कधी न घेतली साडी ही विधी फक्त नवरा नवरी आणि भडकी, बस, बाकी कोणाचा विषय नाही. पण त्या लग्नातला जो विधी आहे, जे मंत्र आहे, ते त्या दोघांचा प्रपंच चांगला होण्याकरता असलेले सगळे विधी आहेत, ते मंत्र आहेत. त्यातला मुख्य विधी जो आहे तो कन्यादानाचा विधी आहे. आणि मुलीला कन्या त्याच वेळेला म्हणतात. कधी 8 वर्षा भवेत कन्या, ती 10 वर्षाची झाली की कन्या नाही. तिची वेगवेगळी रूपं आहेत. गौरी आहे, पण 8व्या वर्षी मुलीची लग्न व्हायची, कारण कन्यादान हा विधी. 8 वर्षा भवेत कन्या. आईने विचारलं, सांग तुझ्या मनात कोण आहे? आई सांगेन ग, एवढी काय घाई आहे? ती म्हणाली, असं नाही, घाई आहे, बरोबर 7:15 कीर्तन संपवायचंय, त्यामुळे चाल चाल चाल. पार्वती म्हणाली, सांगू, या मुलीचं नाव काय आहे? पार्वती. पार्वती का? पर्वताला झाली म्हणून पार्वती. काय म्हणाल, गोवा डोकं फिरलं काय? अहो, 21व्या शतकात आपण आहोत. पर्वताला झाली म्हणून पार्वती असं म्हणून कसं चालेल? पर्वत राज्य होत. आणि आर्या लिहिताना मोरोपंतांनी अशी लिहिले, पर्वत उदरी जन्मे पार्वती हे नाम म्हणून ती ल्याली. पार्वती का? पर्वताला झाली म्हणून पार्वती. पण या आर्येची पहिली ओळ आहे, मेनाक नृपतीला मेने पासून कन्यका झाली, आणि पर्वत उदरी जन्मे पार्वती हे नाम म्हणून ती ल्याली. प्रांतीय नाव असतात ना, ज्या भागाचा एखादा वस्तू विशेष. आमच्या चिंचवडला सद्गुरू श्री मोरया गोसावी आले आणि त्यांच्या पदस्पर्शाने भूमी पावन झाली, म्हणून त्यांच्या नावाने किती दुकानं आहेत हो. मोरया पान स्टॉल, मोरया सायकल मार्ट आहे ना. तसं हिमालयाचं राज्य होतं. हिमालय हा आपल्या भारताचा सगळ्यात मोठा पर्वत तो, म्हणून हिमालयाच्या राज्यात झालेली पर्वत कन्या पार्वती. प्रांतीय नाव असतात की नाही. नागालँड मध्ये जन्माला आली नागकन्या, काश्मीरात जन्माला आली काश्मीर कन्या किंवा काश्मीर की. बोला बोला बोला, माहिती आहे सगळ्या मला माहिती आहे. त्या भागाचा वस्तुविशेष. हिमालय पर्वताच्या प्रांतात जन्माला आली म्हणून पर्वत कन्या पार्वती. सांग तुझ्या मनात कोण? ती म्हणाली, सांगू, पण माझी एक अट आहे. काय अट आहे? ज्यांचं नाव मी सांगीन त्यांच्याशीच माझा विवाह झाला पाहिजे. ही अट मान्य आहे का? आईने क्षणभर विचार केला. ठीक आहे, सांगून सांगून कोणाचं नाव सांगेल? एखादा राजपुत्र, एखादा सार्वभौम पुत्र, एखादा राजा. देऊ करून, किती खर्च झाला तरी चाल. ठीक आहे, मान्य केली तुझी अट. सांग सर, कोण आहे तुझ्या मनात? पार्वतीने एक नाव सांगितलं. आई, बालपणापासून मनी, बालपणापासून मनी आवडी मत शंभूपती मिळावाही. देवादिदेव असती सुर नर मुनी वंदिती सदा पायी. ज्यांचा सगळे देव ऋषी मुनी सगळ्यांचा सगळ्यांना ज्यांच्याबद्दल भीती वाटते आणि आदरही वाटतो, अशा भगवान शंकरांशी माझा विवाह व्हावा अशी माझी इच्छा आहे.
मृत्युंजय बरबरा मृत्युंजय बरबरा मृत्युंजय बरबरा मृत्युंजय बरबरा मृत्युंजय बरबरा मृत्युंजय बरबरा मृत्युंजय भगवान शंकरांशी माझा विवाह झाला पाहिजे. अहो हे ऐकल्यावर ती आई मेनाबाई जवळजवळ किंचाळली. आणि हे कसं शक्य आहे? किती जरी झालं तरी आपण शेवटी मृत्यू लोकावरची माणसं. देवांशी सोयरी तोडता येईल का? देव हे पूजेलाच योग्य. संकष्टी चतुर्थीला गणपती मोदक दाखवण्याकरता ठीक आहे, पण लंबोदर वर कोण अपेक्षा करील? हे देव आपल्याला मिळायचे नाही. दुसरं नाव सांग. जरा सांगा म्हणे. ती म्हणाली नाही म्हणू नको, दुसरं नाव सुचवायला सांगू नको. मी आधीच सांगितलं होतं ज्यांचं नाव मी सांगेन त्यांच्याशीच माझा विवाह झाला पाहिजे. आता तुम्ही आमंत्रण देऊन ब्राह्मणाला बोलवून वाजंत्री वाजवून थाटमाट करून जरी माझं लग्न केलं नाही तरी भगवान शंकरच माझे पती आहे. एकैकदाब्दाय विभाग होती पुनश्च कन्या न पती वरिती. तीन गोष्टी एकदाच होतात. सकृत जलवंती राजानाम, सकृत जलवंती पंडितानाम, सकृत कन्या प्रदीयन्ते त्रीण्येतानि सकृत. सकृत सकृत म्हणजे एकदाच, बदल नाही. राजा जे बोलतो विधेयक इत्यादी हे सवयीप्रमाणे सोयीप्रमाणे बदलायचं नाही. पंडितांनी जो निर्णय दिला, लवाद नेमला, त्यांचा निर्णय अंतिम. तेव्हा आता माझा निश्चय पक्का आहे. आई म्हणाली असा जर तुझा निश्चयच असेल तर मग तुला तपाने त्यांना प्रसन्न करून घ्यावं लागेल. देवाजवळ बाकीचं काही चालत नाही. देवाजवळ पद निर्माण व्हायला पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे? पद शब्द उलटा करायचा. पतसंस्था काढून पद वाढणार नाही. ठीक आहे, निघाले तपश्चर्या. आणि पार्वतीने हिमालयातल्या एका कपारीमध्ये जाऊन जी तपश्चर्या केली शंकरांच्या प्राप्ती करता, तिची आठवण आपण करतो. कधी करतो? आता आलाय जवळ भाद्रपदामध्ये हरितालिका व्रत करताना सगळ्यांनी हरतालिका पूजन.
ते हरितालिका व्रत ते पार्वतीने केलेलं आहे. इतकी सुंदर तपश्चर्या केली, सुंदर म्हणण्यापेक्षा इतकी कठोर तपश्चर्या केली. फलपर्ण जला निलाशनानि परिहार्य क्रमशः एक एक आहार ती सोडत गेली. पहिल्यांदा फळं खात होती. फळं म्हणजे मोजकी फळं, ढेकर येण्या इतपत नव्हे. आपला उपास म्हणजे काय? श्रावण महिना आला म्हणजे नेहमीच्या यादीमध्ये 2 किलो साबुदाणा एक्स्ट्रा. शनिवार सोमवार. अहो सगळ्यात सुरुवातीला खिचडी बटाटे हा साबुदाणा बटाटे होतं तरी का? फळच खायची. म्हणून त्याला म्हणायचे फलाहार. काय म्हणायचे? फलाहार. आता फलाहार म्हणत नाही कोण, फराळ. कोण सुद्धा कसं अगदी गरगरीत होत फराळ. आणि तो फराळ म्हणजे असा असतो की ती वरीचा भात आणि दाण्यांची आमटी. वरीचा भात गोडच लागत नाही दाण्यांच्या आमटीशिवाय. पण ती आमटी म्हणजे तुरीच्या डाळीसारखी पातळ नव्हे, घट्ट. आणि असा एकदा तो लगदा कालवून पोटात ढकलला, बस कॉन्क्रीट. अहो एरवीच्या दिवसात सगळं पचतं, उपासाच्या दिवशीच सगळं जड तुपाच्या फोडण्यात. पार्वतीने तपश्चर्या केली. एक एक आहार ती सोडत गेली. सुरुवातीला फळं खायची. एक वेळची भूक भागेल एवढीच फळं, जी काही तिथल्या अरण्यात मिळतील ती फळं काढायची आणि तेवढीच खायची. फळं खायची सोडली, मग झाडावरून गळून पडलेली पानं खायची. मुद्दाम पानं तोडायची नाही. अहिंसा तत्व किती काटेखोरपणे पाळावं लागतं. झाडाचं पान तोडायचं नाही, आपोआप सुकून खाली गळून पडलेली पानं ती खायची आणि वरती पाणी प्यायचं. काही दिवसांनी पानही खायची सोडली आणि पानं खायची सोडली म्हणून तिला एक नवीन नाव प्राप्त झालं, अपर्णा. पानं खायची सोडली, पण आहे ना भस्मविले तिथं रूप साजिरे आले या जीवनी अपर्णा तप करते काननी. मग पानं खायची सोडली, मग नुसतं पाणी प्यायचं, केवळ जलपान. अर्थात पाणी म्हणजे ते सुद्धा नुसतं शुद्ध गंगेचं पाणी. त्यात ग्लुकोज नाही, इलेक्ट्रॉल नाही, लिंबू सरबत नाही. उपोषण करणारे एक बहादर टिकून चालू. म्हणजे उपोषणाने बघण्यात जरा जवळ जाऊन बघितलं की कळतं उपोषणाने बघा. त्याला साखळी उपोषण म्हणतात. साखळी उपोषण म्हणजे किंवा चक्री उपोषण. तासभर आम्ही बसतो, तुम्ही उठून या, वडे बिडे काय असेल ते, आणि तुमचं झालं की मग आम्ही जाऊ. हा प्रकार वेगळा, पार्वतीने केलेला उपास वेगळा. काही दिवसांनी पाणी प्यायचं सुद्धा सोडलं आणि केवळ पंचप्राणांचं नियमन करून अशी तपश्चर्या चालू आहे. हो वरा शंकरा प्राप्ती लागी सतीने, तपा लागी थोर आरंभिली तिने, फलाहार परमेशना त्यागी गेले आणि तपा पाहुनी शंभू कैलासी डोले पार्वती मध्ये. जसा का तिचा पंचप्राणांच्या आधाराने त्यांचं नियमन करून उपास सुरू झाला, तसं भगवान शंकरांना असं वाटायला लागलं, अरे आता जास्त वेळ वाट पाहण्याचा अर्थ नाही, जावं आपण, काय तिचं म्हणणं आहे ते ऐकून तर घ्यावं. पण हिची परीक्षा घेतल्याशिवाय कृपा कशी करणार? म्हणून ज्या ठिकाणी हिमालयामध्ये ती तपश्चर्येला बसली होती त्या अंतरापासून काही अंतर सोडून भगवान एका बटू रूपाने आले. गजचर्म व्याघ्रचर्म ते सगळं ठेवलं तिथंच आणि सुंदर बटूचं रूप घेतलं. बटू म्हणजे सांगावंच लागेल, बटू कोणाला म्हणावे? ज्याची मुंज झालेली आहे नुकतीच लहान वयात संसार. कारण मुंज लग्न ठरल्यावर पण करतात. ज्यांची मुंज झालेली नाही
त्याचं लग्न 2 दिवसावर येऊन ठेपलाय. भटजी सांगता याची सोडमुंज झाल्याशिवाय याला बोल्यावर उभं करता येणार नाही. मग करा सोडमुंज नुसती करता येणार नाही, अधिमुंज करायला लागेल. मग तो जो विषावाला उभा असतो त्याला बटू नाही म्हणता येणार. बटू म्हणजे आपण ती पत्रिकेवर छापलेलं असतं ना, कुर्यात बटोर मंगलम. शेंडी, कमरेला जांगवं, गळ्यात जांगवं, हातामध्ये दंड, कमंडलू, पाठीमागे घेरा ठेवलेला, त्याला बटू म्हणतात. वय वर्षे 8 असे बटू रूपाने आले. कवी वर्णन करतात, पार्वती येऊन तपकरी देवनी, पार्वती येऊन तपकरी देवनी, बटुवे शेवयाला, बटुवे शेवयाला, बटुवे शेवयाला. कायमे छंदे तीस विचारी, कायमे छंदे तीस विचारी, कागे करसी कपाला, साधुजी राजा राम हो. पार्वती ध्यानस्थ बसलेली आहे. भगवान शंकर 10-20 फुटावर उभे आहेत बटू रूपात. आणि लांबूनच बघितलं आणि पार्वतीच्या सौंदर्याने भगवान शंकरही थक्क. वा वा, अप्रतिम सौंदर्य. कारण राजकन्या आधी सुंदर होतीच, पण तपश्चर्येचं सात्विक तेज तिच्या मुखावर दिसत. सध्या का बिघडलाय? नसलेलं सौंदर्य निर्माणही केलं जातं ब्युटी पार्लर इत्यादी इत्यादी मधून. आणि मग जी चित्रपटातली फॅशन ती आमच्या घरात आणि रस्त्यावर जर दिसायला लागली तर नटी कोण आणि घरंदाज कोण सांगणारच नाही. क्षमा करा जरा स्पष्ट बोलतो, पण ज्या काही गोष्टी घडतात सध्या सगळीकडे चर्चा आहे ना, लवजिहाद अमुक तमुक सगळं, त्याला जबाबदार कोण आहे? आई वडील किती काटेकोरपणे या गोष्टी पाळतात, मुली किती काटेकोरपणे बाहेर पडतात. सगळ्या मंदिरांमधनं बोर्ड लावायची वेळ आली, पूर्ण कपड्यात असेल तरच आत प्रवेश मिळेल. पंढरीनाथ महाराज. अहो, समाजात ज्या काही गोष्टी घडतात त्याला कुठली एक बाजू कारणीभूत नसते, दुसरी ही बाजू कारणीभूत असते. याचा थोडासा तरी आपण विचार करणार का नाही? एकच वाक्य बोलतो, सौंदर्याला सात्विकतेची जोड जर असेल तर पाहणाऱ्याला आदराने पाहायचीच बुद्धी होते. पार्वती सुंदर होतीच, पण तपश्चर्येच्या तेजाने तिचं ते सात्विक सौंदर्य पाहिलं आणि भगवान शंकर सुद्धा मोहून गेले. स्त्री रूपाचं वर्णन जास्त करू नये, आमच्या गुरुजींची मर्यादा आहे. आणि तुम्ही म्हणाल बुवा आतापर्यंत मला बोलत होता, पण हे वर्णन झालं आणि बिघडला. पण आपल्याला कल्पना यावी म्हणून लावण्य लतिका बिंबाधरी, लावण्य लतिका बिंबाधरी, गजकामिनी स्वरूप सुंदरी, रतिलादवी स्वरूपाधिकही अनुपम सौंदर्य पार्वती अनुपम सौंदर्याची. भगवान म्हणाले आता ही जी परीक्षा बघायची म्हणून एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. म्हटलं हे योगिनी, तपस्विनी, सुंदरी, अगं तू आहेस तरी कोण? पार्वतीने डोळे उघडले, बघते तो समोर बटू. बोलवलं, या या बटूराज या, बसा. आपल्या जवळचं आसन होतं ते पुढे गेलं. भगवान शंकर बटू रूपातले बसले आणि विचारलं, अगं
चांगल्या घरातली दिसतेस, लाडापोडात वाढलेली दिसतेस. राजकन्या कोणी पार्वती म्हणून तपश्चर्येला येऊन बसली ती तर तू नव्हेस. आपल्याला काहीच ठाऊक नाही असं पार्वती म्हणाली होतीच मी. राजकन्या असून तपश्चर्या कशाला. आता हेतू जो होता तपश्चर्याचा तो सांगताना थोडी लाज उत्पन्न झाली. आणि असं काही सांगायचं म्हणजे स्त्रियांना लाज वाटतेच. येरीवदे कैलासनाथ, येरीवदे कैलासनाथ, पती मिळावा एतदार्थ, तपा लागे मी आचरित, ऐक सांगते बटुराज. भगवान शंकर माझे पती व्हावेत याकरता मी ही तपश्चर्या करते एवढं ऐकलं आणि भगवंतानी आपलीच टवाळी सुरू केली. काय शंकराशी लग्न. अगं काही वेळ लागलं की काय. कुणी सांगितलं. भगवान शंकरांच्याकडे सगळं दारिद्र्य आहे. स्वतः पोट भरण्याकरता रोज भिक्षा मागतात. अरे ज्याला स्वतःच पोट भरता येत नाही बायकोला काय कपाळ सांभाळणार. पार्वती सांगू शंकराचा नाद सोड. हे कुठलं खोड आलंय तुझ्या डोक्यात. मी तुला सांगतोय की ना, मी तुला एक नाव सांगतो. तुझे वडील मला भेटतात. मी याच परिसरात राहतो. आहे मी त्या खटपटीत. सांगू विष्णूसी विलासे शंकरांचा नाद सोडून भगवान विष्णूंशी लग्न कर. शंकरांच्याकडे काही नाही पार्वती. मी तुला सांगतो उगाच कोणाबद्दल काही वाईट बोलू नये हो, पण तुझं चांगलं व्हावं या करता तळमळीने सांगतोय. उगाच कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही असं म्हणतायत आणि बोलतायत. आपण करतो ना असं. कुणाला सांगू नका बरं का, तुम्हाला म्हणून मी सांगते. पार्वती ऐकतेस ना, शंकरांच्याकडे सगळं दारिद्र्य आहे. अगं तू राजकन्या चांगली लाडात वाढलेली. हा इकडे हाक मारलीस तर 4 दासी, इकडे हाक मारलीस तर 4 दासी. हा तिथे काय आहे. राहायला एखादं घर तरी आहे का चांगलं. शंकरांचं एखादं घर आहे का बंगला राजवाडा असं काय आहे का. पिशाच्या संगी विहरत असा तो शंभू विजयी. राहण्याचा पत्ता तयार झालेला नाही. पोस्टल ऍड्रेस नो. पत्र पाठवलं तर या पत्त्यावर पोहोचतही नाही आणि या पत्त्यावर प्रवासाला गेलेला परतही येत नाही. पंढरीनाथ महिन्यात वर्णन आहे. स्मशाने स्वा क्रीडा स्मरण पिशाच्या सहचरा चिता भस्माले पस्तकपिंड करोटी परिकरा. ते सगळं लावले पार्वती. घर नाही, दार नाही, काय नाही. विद्वान तरी आहेत का.
मग आज काही कमाई नसेल, विद्वान असतील तर उद्या काहीतरी होईल, कीर्तन प्रवचन काहीतरी करतील, भिक्षुकी करतील, काही नाही. यांना एक पदवी आहे, स्वतःच सांगताय ना, महादेवाचं मोठेपण आहे. उगाच लग्न करण्याकरता मोठं काही वाढवून सांगितलं नाही. लोणावळ्यात बनला, महाबळेश्वरला बनला, मुंबईत 4 फ्लॅट, पुण्यात 2 फ्लॅट, मामा सचिवालयात, तुलते केंद्रात. म्हणलं तू काय करतोस? मी मॅट्रिकला 3ऱ्यांदा बसलोय. पंढरीनाथ. हे सगळं आधी वाढवून सांगायचं. आधी वाटला हिरो आणि नंतर झाला महादेवाचं मोठेपण आहे. आपण कसे आहोत? नाही तर हिला आपलं वाटेल महादेव म्हणजे सब देवन का बाबा, माझी श्रीमंती असेल, असं असेल, आणि जर माझ्याशी लग्न करायला बघत असेल तर आपण कोण आहोत हे हिला सांगावं. पार्वती ऐकतेस ना? शंकरांशी लग्न करून तुझा काहीही भलं होणार नाही. पार्वतीच्या चेहऱ्यावर असेल थरथर थरथर कापायला लागली, ओठ थरथर थरथर होऊ लागले. 2 शब्द पटकन बोलावे आणि या भटूचा अपमान करावा असं वाटलं, पण पुन्हा मनात आलं नको. मी तपश्चर्येला आलेली आहे, ब्राह्मण आहे, काय म्हणतो ते ऐकून घेऊ आपण. उगाच आपल्याकडनं अडवा बोललं जाता कामा नये. पार्वती एक सांगू आता, कमाई नाही, स्वतःच घर नाही, 4 संगतीला चांगले लोक तरी आहेत का? शास्त्री, पंडित, एखादा बुवा. यांच्या संगतीला भूतक येत, काही विचारू नको. कपडे तरी चांगले आहेत का? वाघाचं कातड, हत्तीचं कातड, मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर दिगंबर. सगळ्या दिशा हेच अंबर असे. पण ते सगळं लावले पाहिजे. आता एक सांगतो तुला, स्वभाव तरी चांगला आहे का? स्वभाव जर चांगला असेल तर बाकी सगळ्या गोष्टी जमून घेता येतात. यांचा स्वभाव म्हणजे रागावले की समोरच्या व्यक्तीचं भस्म करून टाकतात. पार्वती म्हणाली, हे पहा, ते कसेही असले तरी मी मनाने त्यांना वाढलाय, तेव्हा तुम्ही त्यांच्याबद्दल आता मला काहीही सांगू नये हे श्रेयस्कर. मनात विचार करतात, अरे आपली टवाळी केली, त्याचा हिला राग आला, याचा अर्थ आपल्यावरचं प्रेम खरंय सिद्ध झालं. पण तरी पुन्हा आणखी जरा तिला तापवण्याकरता, पार्वती ऐकतेस ना तू? सांगतोय त्यातलं एक अक्षर खोटं नाही, हे सगळं असं आहे. ती म्हणली असू दे, 4 वेळा तुम्हाला सांगते, आता बोलू नका बोलू नका बोलू नका, तरी तुम्ही बोलताय. इथून पुढे शिवांच्या निंदेचा एक शब्द जरी बटुराज तुम्ही काढलात ना मुखातलं, तर सांगते तुम्हाला, जी तपश्चर्या केले त्या तपश्चर्याचा वापर करीन आणि जाळून तुम्हाला भस्म करून टाकीन. धिक्कार तुझ ब्राह्मणा, धिक्कार तुझ ब्राह्मणा, धिक्कार तुझ ब्राह्मणा, धिक्कार तुझ ब्राह्मणा. निंदा शिवाची करसी कशी, निंदा शिवाची करसी कशी, देवोनी आशा पुजाईन मी, देवोनी आशा पुजाईन मी, भुवंत्यते सकल भरती तगा. धिक्कार तुझ ब्राह्मणा, लाज नाही वाटत तुम्हाला? ब्राह्मण बनवता आणि शिवलिंगा करता. भगवान शंकर म्हणाले, आता हिला जास्त तापवण्याचा अर्थ नाही, जाळून भस्म करीन म्हणते. म्हणून त्याच ठिकाणी प्रगट झाले हो. हे दंडकमंडलू दिसत होतं, शेंडी दिसत होती, त्या ठिकाणी आता वेगळे चर्म रुद्राक्षांच्या माळा आहे. आणि भगवान शंकर 6 फूट उंचीचे उभे झाले म्हटल्याबरोबर आता राग गेला, पाच थंडच झाली. अरे ज्यांना प्रसन्न करून घेण्याकरता सगळं केलं त्यांना बोलले मी सगळं शाप देईन, भस्म करीन. धावली
प्रभूंचे पाय झाले तेव्हा महादेवा ओळखलं नाही, क्षमा करा. शंकर म्हणाले ओळखलं नाहीस म्हणजे ओळखलं नाहीस तेच बरं झालं. ओळखीची असतीस तर परीक्षा कशी झाली असती. विद्यार्थ्याची आणि परीक्षकाची ओळख आहे, मार्काला काय तोटा आहे का. काय इच्छा आहे ती बोल, प्रसंग आहे. ते म्हणाले तुम्ही सर्वांतरी आम्ही आहात, माझ्या मनातलं काय ते तुम्ही जाणता, मी कशाला सांगू माझ्या मुखाने. पण जर ऐकायचंच असेल तर ऐका. अर्धांगिनी मज करावी हेची विनंती परिसावी. आपण मला पती म्हणून जाभावेत याकरता मी ही तपश्चर्या केली. भगवान शंकराने तिच्या मस्तकावर हात ठेवला, ठीक आहे, पण सगळं रितसर व्हायला हवं ना. आता तू तपश्चर्या उरकून तुझ्या घरी जा, मीही जातो. आमच्याकडनं काही 4 मोठी माणसं तुमच्या घरी येतील, तुला मागणी घालतील आणि सगळं व्यवस्थित रितसर होईल. त्याप्रमाणे पार्वती तपश्चर्या उरकून घरी गेली. आई वडिलांकडे इकडे भगवान शंकरांनी मोठे मोठे ऋषी मुनी देवमंडळी, महादेवाचं लग्न आहे, तयारी सुरू केली. वसिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी सगळे आले आणि सगळे देवमंडळी, ऋषी मंडळी, ब्राह्मण मंडळी राजा मेनकाकडे गेले. जाताना वाटेत त्यांना तारकासूर नावाच्या राक्षसाने अडवलं. तो उन्मत्त झालेला होता. परत आले सगळे भगवान शंकर. अहो म्हटलं मागणी घालत जाणार होतो आम्ही, ते वाटेत तारकासूर, त्याचा एकदा नाश करा तुम्ही. भगवान शंकर म्हणाले त्याचा नाश होण्याकरताच हा लग्नाचा प्रपंच करतोय, कारण त्याचा वध मी करणार नाही. मग कोण करील. मग पुत्र वधील त्यासी, गणपतीच्या हातून त्याचा वध. तेव्हा तुम्ही मेनकाकडे जा आणि सगळी बोलणी करा, तारीख ठरवा, वार ठरवा, तिथी ठरवा, पत्रिका छापा, पाठवू का. त्याप्रमाणे सगळी बोलणी झाली, मुहूर्त ठरला. आमचे येथे श्री कृपेकडून अमुक अमुक अमुक. भगवान शंकरांच्याकडून नंदिनी पत्रिका वाटल्या आणि लांब लचक वरात निघालो हिमालयाहून. सगळ्यात सुरुवातीला देवादिदेव इंद्र, काय त्याचा थाट. गंधर्व गाताय, अप्सरा नाचताय, इंद्र सिंहासनावर बसलाय आणि ती वरात हळू 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 मिरवणूक पुढे चालली आहे. त्याच्या पाठीमागे ब्रह्मदेव, त्याच्या पाठीमागे भगवान विष्णू आणि त्यांचा लावा जमा, त्याच्यानंतर अनेक ऋषीगण, त्याच्यानंतर मग भगवान शंकर नंदीवर बसले, भस्म उधळत आहे, शंख वाजवत आहे लग्नात. आणि असं हे बरात निघालं, आनंदाने उतरतात सगळे. आणि बरोबर शंकरांच्या पुढे मध्यभागी आकाशातून एक स्वारी खाली उतरली. ज्यांना कुठेही जाण्याकरता लायसन लागत नव्हतं, असे कोण. भगवान शंकरांच्या पुढे स्वारी उतरली. तेव्हा नमस्कार. शंकरांनी बघितलं नारद. नारद विचारताय तेव्हा सगळं सैन्य चाललं कुठे. काय विचारलं. सैन्य चाललं कुठे. चाललं होतं काय. वराड चाललंय.
आता कुठल्या नवऱ्या मुलाला बरं वाटेल का? चाललंय वराड, विचारतोय सैन्य. महादेवा सैन्य कुठे निघ नारदा, अरे जरा चांगलं बोल, हे सैन्य आहे का? अरे वराड आहे, वराड. वराड कुणाचं लग्न? कुणाचं लग्न? ते आमचं लग्न आहे. काय तुमचं लग्न? म्हणजे काय त्यात आश्चर्य करण्यासारखं काय? आम्ही काय लग्न करायचंच नाही कधी? नाही, लग्न व्हायला पाहिजे तुमचं बरोबर. पण एक विचारतो, सासूबाईंनी पाहिलं नाही वाटतं तुम्हाला? हे सगळं पाहिलंय, सगळं बघून झालंय. नवऱ्या मुलींनी सुद्धा पाहिलेलं आहे मला. बरं ते जाऊ दे महादेवा, मला सांगा, हे सगळे लोक जे इथे आलेले आहेत वराडाला, तुम्हाला घेऊन चालले, हे सगळे निमंत्रणे आले का आगंतुकासारखे आले? नाही, आमंत्रण आले. कोण गेलं होतं आमंत्रण द्यायला? नंदीला पाठवलं. मग मला आमंत्रण का नाही? महाराजांचा प्रश्न बरोबर आहे. नेहमी येणारे जाणारे संबंध चांगले, आणि नेमके बघा आपल्या लग्नात तसंच होतं. गल्लीतले जे लोक असतात ना, आपण ठरवतो आई अक्षतेच्या वेळेला बोलू, आणि नेमके तेच राहतात. पोस्टाने पत्रिका जातात, हल्ली तर काय व्हॉट्सअपने जातात, आणि गल्लीतले राहतात. मग ती गल्ली बंदच होते. आपल्या आम्हाला बोलावलं नाही. पण आता सांगितलं असतं समजा महाराजा, काही गडबडीत राहिलं आपण इकडून घ्यायचं, पण राग मानू नको. आता चल, वराड चाललाय ना आमच्या बरोबर, चल. नारद गेले नसते का? भगवान शंकर काय विचारतो, हे म्हणाले नारदा तुला आमंत्रण दिलं नाही, मुद्दामच दिलं नाही असं समज. तू नसलास तर काय आमचं लग्न होणार नाही? नारद म्हणाले हो का? मग कसं होतं तेच मी बघतो. ठीक आहे महादेवा, येतो मी. नारायण नारायण. ते तिथनं निघाले आकाश मार्गाने मेनाबाईच्या दारात. नारदांना सगळे पत्ते माहिती, नारदांना सगळ्या गोष्टी माहिती. मेनाबाई दारातच उभी होती. नारदा या 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 या. अगदी कसे वेळेवर आलात, न बोलवता सुद्धा. नारद म्हणतात देखल्या देवाजवळ, तिकडे महादेव म्हणतायत बोलवणारच नाही. ही म्हणते न बोलवता कसे वेळेवर आला. त्यांनी जखम केली आणि ही मिठाचं पाणी वर टाकते. नारदा बरं झालं आला. ते आल्यासारखी आता 8-10 दिवस राहायचंय बरं का. लेखीचं लग्न आहे, आशीर्वाद वगैरे देऊन मगच जा. नारदाने काही नाही. काय लेखीचं? कोणा तुमच्या लेखीचं? कोणाचं? पार्वतीचं? जावई कोण? जावई भगवान शंकर. वा 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 वा. बडे बडे देव टपलवते आपल्या मुली द्यायला, पण तुमच्या लेकीनी काय नशीब काढलं हो. पण का हो मेनाबाई, जावयाला बघितलं का तुम्ही? ती म्हणाली मी नाही पाहिलं, पण पार्वतीने पाहिलंय. अहो पार्वतीने, लहान मुलीला कुठे काही कळतंय का? मोठेपणी तुम्ही बघायला नको का जाऊन? बघायचं का तुम्हाला? मी आता त्या वराडातनं झालोय, तुमचं नुकसान होऊ नये म्हणून. बघायचं असलं तर चला वरती सज्जा. मेनाबाईला बरोबर घेतलं नारदांनी, वरती आले. म्हणजे आता त्या भाषेत बोलायचं झालं तर टेरेसवर, आणि लांबून वराड येत होत. लांब लचक वराड दिसतंय येताना. सुंदर सुंदर लोक दिसतायत, अप्सरा नाचतायत, गाणी बजावणी चालले, वेगवेगळी वाद्य वाजतायत. इंद्राला बघितल्या बरोबर मेनाबाई लागूनच, नारदा काय सुंदर रे जावई. नारद म्हणले हो मेनाबाई, हा पुढे दिसतोय तो नाही, याला इंद्र म्हणतात. इंद्र म्हणजे तुमच्या जावई बापूंच्या नोकराच्या नोकराचा नोकर. काय सांगितलं? नोकराच्या नोकराचा नोकर. असे बरेच प्रकार असतात, नुसता नोकर नसतो. आपण एखाद्याला हुकूम सोडला, जरा प्रसादाची केळी कुठे ती बघ रे, तो उठून जात नाही. तो तिसऱ्या नव्हते केळी बघे, तो आणखी तिसऱ्या नव्हतं केळी दे. तुमच्या नोकराच्या नोकराचा नोकर म्हणजे पडचाकर ज्याला म्हणतात ना, तो आहे. पडचाकराचा एवढा था. इंद्र गेला निघून पुढे. पाठीमागला आले ब्रह्मदेव. करता येतात नारदा? पसंत आहे.
लग्नामध्ये ब्राह्मण बरेच लागतात बरं का. पूर्वीपासून आपल्याकडे फक्त घाटावर एकटा ब्राह्मण जातो. लग्नामध्ये कमीत कमी 5 ब्राह्मण पाहिजे. शंकरांच्याकडनं असलेले उपाध्याय हे आहे, यांना ब्रह्मदेव असं म्हणतात. जोशाचा काय थाट, त्या पणचाकराचा काय थाट, ते गेले निघून. पाठीमागे आले महाविष्णू. लक्ष्मीदेवी पाय तुझे आता सोबत बघितलं, आता काही बोलूच नका. अगदी पसंत हेच असणार आमचे गाव. हे नाही, हे कोण आहे? हे तुमच्या जावई बापूंचे महामंत्री भगवान विष्णू म्हणतात. पडचाकराचा काय थाट, त्या दोषाचा काय थाट, त्या महामंत्र्याचा काय थाट. असं जर बघितलं तर आमच्या जावई बापूंचा काय थाट असेल. कारण म्हणजे लागलाय झाड काय, हे गेले की तेच येते. भगवान शंकर आले, बैलावर बसले, नंदीवर. अंगावर कपड्याचा पत्ता, बाजूला ते सगळे जे गण होते त्यांचे रुद्रगण. गुरुचरित्रात किंवा महिन्यामध्ये उल्लेख आहे कसे असतात ते. कुणाला डोळे नाही, कुणाला डोळे असले तर डोळ्याच्या ठिकाणी नाक, नाकाच्या ठिकाणी डोळे, कानाच्या ठिकाणी अजून दुसरा कुठला तरी अवयव, असे ते सगळे विचित्र लोक. अहो ती मृत्यू लोकांवरची राहणारी जी माणसं होती ना, ती सुंदर सुंदर लोक इंद्राला बघितल्यावर आनंद झाला का. रस्त्याच्या दुतर्फा बायका आपल्या कडेवर मुलांना घेऊन, लहान लहान मुलांना घेऊन दाखवतायत देवाला. बघा कशी आहे देवांची मिरवणूक. अहो नुसतं गणेशोत्सवामध्ये आपल्याला गणपती बाप्पाची मिरवणूक बघताना किती आनंद होतो. रात्री जागरण करून आपण ती मिरवणूक बघतो की नाही. हे प्रत्यक्ष देव येत आहे. सगळ्या बायका आपल्या मुलाला कडेवर घेऊन ते दाखवतायत. बघा इंद्र कसा असतो, बघा ब्रह्मदेव कसा आहे बघा. आणि ते सगळे निघून गेल्यावर हे जे रुद्रगण पाठीमागनं आले, भूत नाचतायत, हे बघितल्याबरोबर तुम्हाला सांगतो, त्या बायकांच्या कडेवर जी मुलं होती त्यांनी एकदा जे डोळे फिरवले, त्यांची काही मुलं परत जाग्यावर आली नाही. सगळ्यांचे पितांबर पिवळे, जाग्यावर सगळे विधी सुरू केले त्यांनी. आणि ते सगळं बघितल्याबरोबर मेनाबाई वर्ण बोलते, नारदा सुंदर सुंदर लोक येत होती आणि हे जोगडे कोण शिरल्यामध्ये. दिगंबर मूर्ती पाहतात विठ्ठली चित्ते, दिगंबर मूर्ती पाहतात विठ्ठली चित्ते, दिगंबर मूर्ती पाहतात विठ्ठली चित्ते, दिगंबर. वयाचा पत्ता नाही, राहण्याचा पत्ता नाही, काही येत नाही, षडाक्षरी पंडित काही येत नाही. वाहन सुद्धा किती जुनं, बैल तो किती दिवसाचा म्हातारा तोच, त्याच्या नाकाशी किती माशा घोंगडवत आहेत त्याचा पत्ता नाही. नारदा तुला सांगते, माझ्या पार्वतीला मी एक वेळ विहिरीत टाकली, पण याला माझी मुलगी देणार. नारद वगैरे ठरलं.
मग एक काम करा, चला खाली मेनाबाईला घेऊन आले एका खोलीमध्ये, इथे बसा, जोपर्यंत मी तुम्हाला आवाज देत नाही, हाक मारत नाही, तोपर्यंत खोलीचं दार उघडायचं नाही. तुमच्या पार्वती करता माझ्या वागण्यात दुसरा एक मुलगा आहे, त्याला मी घेऊन येतो, पण इथपर्यंत दुसऱ्या कुणीही बोलवलं तरी तुम्ही दार उघडायचं नाही. तिने आतनं कडी लावली, नारदाने बाहेरनं कडी लावली, नारद निघून गेले. आता मला सांगा, जावई दाराशी येणार म्हटल्याबरोबर केवढी धावपळ असते हो. मंडपामध्ये वाद्य वाजतायत, आंब्याचे डाळे लावलेले आहेत, वादंत्री वाजतायत, हातामध्ये दूध पाणी घेऊन सासूबाई उभे आहेत, जावई येणार, पाय धुणार, नाव घेणार. शंकर आले मंडपाजवळ, कोणाचा पत्ता, मांडवात सगळी सामसून वधू माहीत उठून बसली, सगळेजण गेले आपापल्या घरी निघून. मोठ्यांच्या भानगडीत आपण कशाला उगाच पडा, नाही का? पंपात कोणी नाही. विष्णू जाऊन बघून आले, ब्रह्मदेव जाऊन बघून आले, इंद्र जाऊन बघून आले, शेवटी शंकर खाली उतरले. बघतात तो नारद मंडपामध्ये एका बाजूला जाऊन बसलेले होते, एका बाजूला. शंकरांनी सगळीकडे बघितला, आढावा घेतला, नारदांच्या पुढे जाऊन उभे राहिले. नारदा, खरंच तुला असं वाटतं माझं लग्न होऊ नये म्हणून? नारदांनी पाय धरले भगवंताचे, महादेवा, मला तुमचं लग्न होऊ नये असं कसं वाटत? मग का केलं असेल सांगतो. अहो, तुम्ही तपश्चर्येला हिमालयात बसता त्यावेळेला हे व्याघ्र चर्म गज चर्म ठीक आहे, पण समाजामध्ये नवरा मुलगा कसा दिसला पाहिजे? अहो, तुमच्याकडे बघून लोक आदर्श घेणार, हे असं येतात सगळं. वाघाचं कातडं बांधून बैलावर बसून. आता एक काम करा, हे जे सगळे देवमंडळी आलेली आहेत ना, यांनी उत्तम उत्तम नजराणे आणलेत, आहेर आणलेत, कोणी दागिने आणलेत, अलंकार आणलेत, कोणी चांगली चांगली वस्त्र आणलेत, आणि ती वस्त्र परिधान करा आणि मग बघा काय होत आहे. नारदांनी ती सगळी वस्त्र भगवंताला परिधान करायला लावली. अहो, भगवान शंकर आधीच मंगळ आहे दिसायला. हो, कसा आहे चेहरा भगवंताचा, वर्णन आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि पार्वतीपते. वेश करावा सुंदर प्रभूने मंगल साधिन कार्या. हा दिवस जर तुम्हाला साधायचा असेल तर उत्तम असा पोशाख करा आणि भगवंताला घेऊन हाताला धरून स्वतः मेनाबाईच्या त्या खोलीजवळ गेले आणि सांगितलं, मेनाबाई, दुसरा वर आणलेला आहे, आतनं कडी लावलेली आहे ती काढा. मेनाबाईने कडी काढली, बाहेर येऊन बघतात शंकरानं बघितल्याबरोबर हा कसा मुलगा दिसतोय वर, आणि तो मगाचा कसा होता? नारद मनात म्हणतात, तेच हे आणि हेच ते. आणि अशा रीतीने भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह त्या ठिकाणी संपन्न झाला. कधी माने गाणं लिहिलं ना, आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे नव्हे पार्वतीचे. पार्वतीमध्ये हर हर हर. मूळ पद्यामध्ये ज्या गोष्टीचा छंद आपल्याला नसतो, ज्या गोष्टीचा आपल्याला ध्यास लागतो, ती गोष्ट प्राप्त होते, नवे नवे आपण त्या रूपाला प्राप्त होतो. म्हणून मूळ पद्यामध्ये असा